नमस्कार मंडळी, आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे वर्षभर टिकणारे फ्रोझन मटार। तर मंडळी इथे मी गोल्डन मटार घेतलेले आहेत। तर एकदम फ्रेश असे मटारचे दाणे घ्यायचे आहेत, एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत। जे चांगले असतील तेच घ्यायचे आहेत, छोटे बारीक असतील तर ते बाजूला करून ठेवायचे आणि मीडियम साईजचे जे असे दाणे आहेत ते घ्यायचे। आता यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली की यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, 1 चमचा इथे साखर घालायची आहे आणि पूर्ण हे पाणी खळखळून उकळू द्यायचं। इथे पाणी चांगलंच उकळलं आहे। आता यामध्ये जे मटार घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। लक्षात ठेवा की पाणी पूर्ण उकळलेलंच असावं आणि गॅससुद्धा हाय फ्लेमवरती असावा आणि यानंतरच यामध्ये मटार घालायचे। जेवढे बसतील एवढे इथे मटार घातलेले आहेत आणि यानंतर गॅस फ्लेम हा हायच ठेवायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता की मटार पाण्यामध्ये घातल्यानंतर एक अर्ध्या मिनिटामध्येच हळूहळू ते वरती यायला सुरुवात होतात आणि इथे पाहू शकता मटार पाण्यावर छान असे तरंगत आहेत। या तरंगणाऱ्या मटारला चांगली सटकून 1 मिनिट एकसारखी उकळी येऊ द्यायची आहे। इथे पाहू शकता इथे मटरला एकसारखी उकळी आलेली आहे। अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे म्हणजे वरचे खाली आणि खालचे वर असे होतील। 1 मिनिट छान दमदार उकळी बसल्यानंतर इथे पूर्ण फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे। यामध्ये बर्फाचा खडासुद्धा टाकायचा आहे की पूर्णपणे थंड पाणी असावं आणि इथून असं डायरेक्ट उकळीतून आपण मटार काढायचे आहेत आणि पूर्णपणे थंड पाण्यामध्ये घालायचे आहेत। अशा प्रकारे आपण एकदम उकळत्या पाण्यातून थंड पाण्यात जेव्हा मटार घालतो तर त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ती पटकन थांबते आणि जास्त मटार शिजले जात नाहीत। आता हे मटार घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा पाणी बदलण्याची गरज लागते, कारण पाणी पूर्णपणे गरम होतं। मग जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा पुन्हा थंड पाणी घालायचं। असं आपल्याला एक 2 ते 3 वेळा करायचं आहे आणि पूर्णपणे मटार थंड करून घ्यायचे आहेत। हे तयार झालेले मटार पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता यांना निथळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एका चाळणीवरती मटार पूर्णपणे रिकामे करून ठेवलेले आहे। आता असं आपण एक 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचे आहेत की ज्यामुळे यातील जास्तीचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल। आणि 15 मिनिटानंतर हे सगळे मटार एखाद्या चांगल्या जाडसर टॉवेलवरती काढून ठेवायचे आहेत, एखाद्या चांगल्या सुती कापडावर काढून ठेवायचे आहेत की ज्यामुळे यामध्ये जास्तीचं पाणी असेल ते पूर्णपणे शोषून जाईल। आणि अर्ध्या पाऊण तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता की पूर्णपणे मटार व्यवस्थित कोरडे झालेले आहेत, हाताला अजिबात चिकटत नाहीत, त्यातील सगळं पाणी निघालेलं आहे। यानंतर हे मटार छोट्या छोट्या पिशवींमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचे आहेत की ज्यामुळे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच काढून घेता येतील आणि बाकीचे आहे असे फ्रीजरला ठेवता येतील। तर मी एकूण 2 ते 3 पिशव्यांमध्ये अगदी थोडे थोडे करून मटार भरून घेणार आहे आणि त्यानंतर हे तयार झालेले मटार फ्रीजरला ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी इथे आपण मटार पाहतो आहे तर छान मटार फ्रीज झालेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आता यातील जसे लागतील तसे आपण मटार आपल्या गरजेनुसार आपण बाहेर काढून घेऊ शकतो, आमटी भाजीमध्ये वापरू शकतो। तर इथे पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे इथे मटार तयार झालेले आहेत। तर मंडळी मटार फ्रीज करण्याची ही साधी सोपी पद्धत आहे आणि यामुळे मटार एकदम छान राहतात पण। तर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही पण ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।